चला तर मुलांना, काल आपण एक्सेल समीकरण कसं सोडवायचं आणि त्या आधारित आलेले प्रश्न कसे सोडवायचे ते पाहिलं आहे. 12.1 मध्ये जी उदाहरणं दिली आहेत त्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, उत्तमरित्या ती जमतील. त्या पुढचा टॉपिक आहे शाब्दिक उदाहरणं. यामध्ये सोडवलेली उदाहरणे दिली आहेत. तर उदाहरण पहिलं आहे, जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किलोग्राम आहे. तर जोसेफचं वजन काढा. आता जर लहान भावाचे वजन x किलोग्राम मानलं तर जोसेफचं वजन त्याच्या भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे, म्हणजेच 2x येईल. हे या उदाहरणात दिलेलं आहे. तुम्हाला कशाऐवजी काय मानायचं हे समजलं पाहिजे, तेव्हा ही गणितं सोडवणं सोपं जाईल. आधी त्या गणिताचं मिनिंग कळणं महत्त्वाचं आहे. तर दिलेल्या माहितीनुसार काय आहे, दोघांचे मिळून वजन 63 किलोग्राम आहे, म्हणजेच x अधिक 2x यांची बेरीज केली तर ती येईल 63. x आणि 2x यांची बेरीज आली आहे 3x आणि 3x बरोबर 63, म्हणजेच x बरोबर 63 भागिले 3 म्हणजेच आलेले आहे 21. हे आलेलं आहे त्याच्या लहान भावाचं वजन. तर जोसेफचं वजन कसं काढणार, जोसेफचं वजन बरोबर 2x हे आपण मानलेलं आहे. मग 2 गुणिले 21 म्हणजेच 42 किलोग्राम एवढं जोसेफचं वजन आहे. दुसरा प्रश्न आहे, एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक काढा. तर अपूर्णांकाचा छेद पहिला x मानू. आता आपल्याला काय दिलेलं आहे, अपूर्णांकाचा अंश हा त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. मग अंश हा 5 ने मोठा आहे म्हणून छेदाऐवजी x मानले तर त्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा 5 ने जास्त म्हणजेच x अधिक 5 आहे, म्हणजेच तो अपूर्णांक काय आला, x अधिक 5 भागिले x. तर पुढं काय आहे, त्याच्या अंशात व छेदात 4 मिळवल्यास नवीन अपूर्णांक 6/5 होईल असं दिलेलं आहे. म्हणजेच x अधिक 5 अधिक 4 आणि x अधिक 4 बरोबर 6/5 हे आपलं समीकरण आले आहे, ते सोडवायचं आहे. तर x अधिक 5 आणि 4 ह्यांची बेरीज आली 9, म्हणून x अधिक 9 भागिले x अधिक 4 बरोबर 6/5. मग 5 गुणिले x अधिक 9 बरोबर 6 गुणिले x अधिक 4 हा पूर्ण ब्रॅकेटला गुणायचा आहे. 5 आणि x ह्यांचा गुणाकार करायचा आणि 5 आणि 9 यांचाही गुणाकार करायचा, म्हणजेच 5x अधिक 45 बरोबर 6x अधिक 24. 6x आणि 6 गुणिले 4 यांचा गुणाकार केला. आता x ची पदं एका बाजूला आणि संख्या एका बाजूला घेऊया. 45 इकडे अधिक 24 बरोबर चिन्हापलीकडे गेल्यावर वजा 24 होईल आणि अधिक 5x बरोबर चिन्हापलीकडे गेल्यावर वजा 5x होईल, म्हणजेच x ची व्हॅल्यू आली आहे आपली 21. आणि आपण छेदाऐवजी x मानला होता, म्हणजेच अपूर्णांकाचा छेद आला आहे आपला 21. तर अंश आला आहे 21 अधिक 5, कारण दिलेला आहे अंश हा त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे, म्हणजेच तो अपूर्णांक काय आलेला आहे आपला 26/21. तिसरा प्रश्न आहे, रत्नाजवळची रक्कम रफिकजवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा 2000 रुपयांनी जास्त आहे. रत्नाजवळचे 300 रुपये घेऊन रफिकला दिले तर रत्नाजवळची रक्कम रफिकजवळच्या रकमेच्या 7/4 पट होते. तर रफिकजवळची मूळ रक्कम किती होती? मूळ रक्कम काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. हे जरा थोडंसं अवघड गणित आहे, पण त्यांनी फक्त कृती करायला दिलेली आहे. आता बघा, रत्नाजवळची रक्कम रफिकजवळच्या असलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा 200 रुपये जास्त आहे, म्हणजेच रफिकजवळची रक्कम x रुपये मानू. तर रत्नाजवळची रक्कम किती होईल? आता तिपटीपेक्षा 200 रुपये जास्त आहे, म्हणजेच रत्नाजवळची रक्कम काय येणार आहे, 3x अधिक 200. रत्नाकडचे 300 रुपये घेऊन रफिकला दिले म्हणून रत्नाजवळ उरले, म्हणजेच 3x अधिक 200 वजा 300 असं होईल. मग रफिकजवळ झाले x अधिक 300 रुपये. मग रत्नाजवळची नवीन रक्कम ही रफिकजवळच्या रकमेच्या 7/4 पट झाली. आता आपण इथे जी रत्नाजवळची रक्कम काढली होती ती इथे लिहूया, रफिकजवळची रक्कम होती ती इथे लिहूया आणि अपूर्णांक आहे 7/4. आता रत्नाजवळची रक्कम 3x वजा 100 ही यांनी इथे दिलेली आहे, कारण आपली इथं रत्नाजवळची रक्कम 3x अधिक 200 आली
आणि रत्नाकडचे 300 रुपये घेऊन रफिकला दिले, म्हणून 200 वजा 300 म्हणून 3x वजा 100 आलेले आहे आणि x अधिक 300 आणि अपूर्णांक आला आहे 704. अगदी वरच्याप्रमाणे इथे तिरकस गुणाकार करून हे गणित सोडवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची उदाहरणं आणखी ऐकण्यासाठी मला कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.